नमस्कार, मी मानसी देवकर. तुम्ही पाहताय महाटॉक्स. सकाळच्या बातमी सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आढावा घेऊयात तर राज्यभरातल्या बातम्यांचा. पहिली ही बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फटकेबाजी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांनाच विरोधकांना टोले लगावलेत. विरोधकांच्या विरोधात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी असं भाष्य केलं. हे नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी हे भाष्य केलंय. तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होतं. आमचंही तसंच आहे. आमच्याकडे तिसरी घंटा असते, ती आचारसंहितेची, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्याचबरोबर आचारसंहिता लागल्यानंतर आम्ही पोझिशन घेतो, पण एक आहे, चांगल्या तालमी केल्या की त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो. तसंच आम्हाला सुद्धा आमच्या बाबतीतही असंच घडतं. ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात. असं सांगतानाच त्यांनी महाराष्ट्राने एक गोष्ट पाहिली, ती म्हणजे 2019ला राज्यात एक प्रयोग झाला. कट्टार पाठीत घुसली, काळजात नाही. पाठीत घुसली. मग 2022 मध्ये आम्हीही प्रयोग केला. आता होती गेली कुठे? असे प्रयोग सुरूच असतात, अशी टीका जी आहे, असा टोला जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलाय. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन हा सिनेमा आठवतो, पण आताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात तसा काही पट्टा नाहीये. आता मी कोणाबद्दल बोलते हे तुम्हाला समजलं असेलच, असं देवेंद्र फडणवीस यांनी या भाषणात आपल्या म्हटलंय. फडणवीसांनी ही टोलेबाजी करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष केलंय. विशेषतः यापुढे देवेंद्र फडणवीसांनी असंही म्हटलं की तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होतं, असं म्हणत त्यांनी ही टीका केली आहे. आचारसंहितेवरून त्यांनी हे जे भाष्य आहे ते केलंय. जे नाटक सुरू असतात, जे नाटक करतात त्यांना लोक घरी बसवतात, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलंय. पुण्यात जे 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडलं, या नाट्य संमेलनाच्या वेळी राज्यातले अनेक राजकीय नेते, वेगवेगळ्या पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते आणि या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा इथं हजेरी लावली होती. आणि याच वेळी देवेंद्र फडणवीसांनी हे भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. हे जे भाषण आहे देवेंद्र फडणवीसांचं ते बरंच गाजल्याचं पाहायला मिळतंय. पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे राज ठाकरे यांनी शिवडी नावाशेवा संदर्भात केलेल्या मोठ्या वक्तव्याची. महाराष्ट्रातल्या जमिनी मोठ्या प्रमाणात बळकावल्या जात आहेत, त्यामुळे मराठी माणसाच्या हातात आता काही शिल्लक राहणार नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी एक इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला विशेषतः एक संदेश दिलाय, मोठा इशारा दिलाय. रायगड जिल्ह्यात शिवडी नावाशेवा पूल होतोय, यावर बोलताना राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की जेव्हा जेव्हा असे मोठे रस्ते झाले, असे मोठे रस्ते राज्यात जेव्हाही बनले, तेव्हा मराठी माणसाच्या हातातून जमिनी हिसकावल्या गेल्यात, मराठी माणसाच्या हातातून जमिनी निघून गेल्यात. कारण आपण बेसावध असतो, तुटपुंजा पैशांसाठी आपण जमिनी विकून टाकतो. उद्या रायगड जिल्हा मराठी माणसाच्या हातातच राहणार नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानं सध्या मोठी खळबळ उडाली आहे. 100वे अखिल भारतीय मराठी संमेलन जे नाट्य संमेलन पार पडलं, त्याच दरम्यान राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली आणि या मुलाखती दरम्यान त्यांनी हे भाष्य केलंय. या मुलाखतीत त्यांनी विशेषतः नावाशेवा सागरी सेतूसह भाष्य केलंय. नागरी सेतूसह या विषयावर भाष्य केलंय. याखेरीज त्यांनी इतर राज्यातल्या विषयांवर सुद्धा भाष्य केलंय. मात्र त्यांच्या या भाषणातल्या या मुद्द्यानं मात्र सर्वांचंच लक्ष वेधलंय. नावाशेवा सागरी सेतूवर त्यांनी विशेषतः टीका केल्याचं पाहायला मिळतंय. हा जो सेतू आहे तो सर्वात आधी रायगड जिल्हा बर्बाद करेल, असं वक्तव्य सुद्धा राज ठाकरे यांनी केलंय. बाहेरचे लोक येऊन रायगडमध्ये जमिनी खरेदी करतायत, मराठी माणसांच्या जमिनी खरेदी केल्या जात आहेत. स्थानिक लोक आपल्या ज्या जमिनी असतात त्या विकून टाकतात आणि हे राज्य करताना दिसत नाही का, असा सवाल सुद्धा त्यांनी या दरम्यान केलाय. राज ठाकरे या संदर्भात बोलताना फार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जमिनी विकणारे हेच लोक पुढे नोकर होतात, असं म्हणत त्यांनी या लोकांच्या हाताखाली काम करतील हा डाव ओळखण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी जनतेला केलंय. विशेषतः रायगडच्या जनतेला उद्देशून त्यांनी हे भाष्य केलंय.
महाराष्ट्रानं नेहमीच देशाचं प्रबोधन केलंय. ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर किंवा लोकमान्य टिळक यासारखे मोठे मोठे नेते होऊन गेले, त्यांचा महाराष्ट्र आज चाचपडतोय, ही एक धोक्याची घंटा आहे असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय. पुढे ते असं म्हणतात की महाराष्ट्रात जातीपातींमध्ये अडकू लागलाय. मराठा विरुद्ध ओबीसी असेल, तसंच इतर जातींमधले संघर्ष असतील, यामध्ये संघर्ष घडवला जातोय आणि हे सगळं कोणीतरी घडवून आणतंय, हे आपल्याला समजत नाहीये असं सूचक विधान सुद्धा त्यांनी यावेळी केलंय. महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी काही शक्ती काम करतायत आणि आम्ही गाफील आहोत. काही माध्यमं, समाज माध्यमं, नेते आणि पक्ष महाराष्ट्राविरोधात काम करतायत, तर काही नेते सत्तेत मशगूल आहेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर आपण ज्याला इतिहास म्हणतो तो पूर्णपणे भूगोलावर अवलंबून आहे. भूगोल म्हणजे जमीन, तुमची जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालू आहेत असं त्यांनी जनतेला म्हणतायत. मुघलांनी, चंगेजखानाने आणि इंग्रजांनी तेच केलं. दोन्ही महायुद्ध ही जमिनीसाठीच झाली. शिवाजी महाराजांनी तहात मुघलांना 28 किल्ले दिले होते. किल्ले का दिले? जमिनीसाठी. भूगोल काबीज करण्यासाठी ज्या लढाया झाल्या त्याला आपण इतिहास म्हणतो. आज महाराष्ट्राचा भूगोलच अडचणीत आहे असं राज ठाकरे म्हणतात. तसंच महाराष्ट्राची जमीन यापूर्वी युद्ध करून घेतली जात होती, आता तुम्हाला कळतही नाही इतक्या चलाखीनं ती विकत घेतली जाते. शिवडी नावाशिवा पूल होतोय. या पुलामुळे रायगड जिल्हा हा सगळ्यात आधी बर्बाद होणार आहे आणि रायगड जिल्ह्यानंतर सुद्धा ही जी प्रक्रिया आहे ती अशीच सुरू राहील असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. रायगड जिल्हा आधी बर्बाद होणार कारण आमचं लक्षच नाहीये. बाहेरचे लोक येत आहेत, आपल्या जमिनी विकून घेत आहेत, विकत घेत आहेत आणि त्या पाठोपाठ आता आपला रायगडमधला माणूस तिथला नोकर बनून तिथं राहील किंवा त्याला रायगड जिल्ह्यात सोडावा लागेल अशी धोक्याची घंटा राज ठाकरे यांनी या मुलाखती दरम्यान दिली आहे. या राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आणि त्यांची ही मुलाखत जी आहे ती सध्या व्हायरल होते. राज ठाकरे यांनी हे जे भाष्य केलंय त्यावरून कुठेतरी मोठी खळबळ उडाली आहे. राजकारणात आणि समाजात सध्या राज ठाकरे यांचं हे वक्तव्य मोठं चर्चेत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे ठाकरे गटानं आपल्या सामनाच्या अग्रलेखातून आजच्या भाजपवर आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून हा भाजपवर निशाणा साधण्यात आलाय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीनं जी कारवाई केली, या कारवाई संदर्भात या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय. ईडीच्या कारवाईवरूनच ठाकरे गटानं हा निशाणा भाजपवर साधलाय. भजन रामाचे आणि कृती रावणाची असं शीर्षक या अग्रलेखाला देण्यात आलंय. यातूनच भाजपवर निशाणा साधण्यात आले. ईडी कारवाईवरून विशेषतः संजय राऊत यांनी या अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधलाय. ईडीकडून करण्यात येणाऱ्या कारवाईवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर नेहमीच निशाणा साधण्यात येतो आणि अशातच ठाकरे गटानं सुद्धा आजच्या या अग्रलेखातून त्यावरच भाष्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. या अग्रलेखात काय म्हटलंय ते पाहूयात. देशासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी लोक तुरुंगात जायला तयार आहेत. केजरीवाल, सोरेन यांनी निर्भय होऊन हुकुमशाही विरुद्ध लढवण्याचं ठरवलंय. महाराष्ट्रातही रोहित पवार यांनीही काही झालं तरी शरण जाणार नाही असा अस्सल मराठी बाणा दाखवलाय. ईव्हीएम विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि ईडीची डोकी फुटली आहेत, तरीही जनता लढायला तयार आहे. संपूर्ण देशात संतापाचा लाव्हा उसळतोय, तेव्हा हुकुमशहांना देशातून पळून जावं लागतं असा देशाचा आणि जगाचा इतिहास सांगतो. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते. भजन रामाचं आणि कृती रावणाची ही भूमिका चालणार नाही असं या अग्रलेखात म्हटलं गेलंय. तसंच सत्यवचनी प्रभू श्रीराम मोदी शहांच्या सरकारला सद्बुद्धी देतील असं वाटलं होतं, पण आडात नाही तर पोह्यात कुठून येणार या उक्तीप्रमाणे सध्या या सरकारचा कारभार जो आहे तोच असाच चाललाय. भजन रामाचं आणि कृती रावणाची हेच मोदी शहा सरकारचे उद्योग सुरू आहेत. विरोधकांना नामोहरम करायचा आणि त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा बेछूट गैरवापर करायचा हाच या सरकारचा उद्योग आहे अशी टीका या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. रावण आणि कंस मामाने त्यांच्या विरोधकांना म्हणजेच
देवमंडळाला बंदी बनवलं होतं, तरी शेवटी या दोन्ही राक्षसांचा पराभव झाला असं म्हणत, राक्षसांचा पराभव झाला असं म्हणत त्यांनी या पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. आपल्या देशातही शेवटी रामकृष्णाचाच विजय झाला, त्यामुळे कलियुगात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा पोलीस बळाचा वापर केला गेला तरी विजय हा सत्याचाच होईल. रोहित पवार यांच्या कंपन्यांवर शुक्रवारी ईडीनं छापे टाकले. रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते आहेत आणि भाजपच्या चोर बाजारात सामील होण्याचं त्यांनी टाळलं. दबाव त्यांचा मानला नाही, भाजपचा दबाव त्यांनी मानला नाही. अलीकडेच त्यांनी एक युवा संघर्ष यात्रा काढली. लोकांना त्यांचा पाठिंबा मिळाला. अजित पवार वगैरे लोकांनी घेतलेल्या डरपोक भूमिकेविरुद्ध ते परखडपणे बोलतायत, त्यामुळे ईडीचं संकट त्यांच्यावर कोसळणार होतंच, ते शेवटी कोसळलंच असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटाला सुद्धा यावरून टार्गेट केलं. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेला गट राष्ट्रवादीतून बाहेर पडलेत आणि यानंतर राष्ट्रवादीतले जे शरद पवार गटाचे नेते आहेत ते सातत्यानं अजित पवार आणि त्यांच्या गटावर टीका करताना पाहायला मिळतात. त्याचाच संदर्भ घेत यावेळी संजय राऊत यांनी या अग्रलेखाच्या माध्यमातून पुन्हा अजित पवार यांना सुद्धा कुठेतरी लक्ष केल्याचं पाहायला मिळतं. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांनी अजित पवार यांना सुद्धा लक्ष केलं आहे. अजित पवारांनी घाबरून गेले असं त्यांनी या लेखात म्हटलंय. अजित पवारांप्रमाणे रोहित पवार नाहीत असंही ते म्हणतात. रोहित पवार हे सुद्धा सातत्यानं आपण शरद पवार यांच्याच बाजूने आहोत असं सांगतात. ज्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासह राष्ट्रवादीतले अनेक बडे नेते गेले, शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते जेव्हा राष्ट्रवादी आणि शरद पवारांची साथ सोडून गेले तेव्हा मात्र शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी मात्र आपली निष्ठा कायम ठेवली. शरद पवारांसोबतच ते राहिले आणि यानंतर नुकतीच शरद पवार यांच्यावर रोहित पवार यांच्यावर जी ईडीची कारवाई करण्यात आली त्यावरून राज्यभरात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर सध्या ठाकरे गटाकडून रोहित पवार यांना समर्थन देत, रोहित पवार यांची बाजू घेत भाजपवर टीका करण्यात आली. त्याचसोबत अजित पवार गटाला सुद्धा लक्ष करण्यात आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबतची प्रतिक्रिया मनोरंजक आणि राजकीय विश्लेषकांनी अभ्यास करावी अशी आहे असं सुद्धा या अग्रलेखात म्हणण्यात आलंय. त्याचबरोबर इथे हे जे वाक्य आहे याच पुढचा परिच्छेद असा आहे की देवेंद्र फडणवीस म्हणतात, रोहित पवारांवर छापा पडला की नाही हे माहीत नाही, मात्र पवार हे व्यावसायिक असून व्यवसायात असे प्रकार होत असतात. त्यांनी काहीच केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. फडणवीसांचा हा खुलासा म्हणजे शहाजोगपणाचा उत्तम नमुना आहे असं म्हणत या अग्रलेखात कुठेतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा टोला लगावण्यात आलाय. अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळी व्यवसायात आहेत आणि त्यांच्या व्यवसायाचे रहस्य ईडीनेच उघड केले आहेत. ईडीने त्यांचे नरडे आवळताच या लोकांनी बेडकाप्रमाणे उड्या मारून भाजपचा आश्रय घेतला असं म्हणत पुन्हा एकदा त्यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. जसं की या अग्रलेखात संजय राऊतांनी म्हटलंय, जी नावं घेतली आहेत अजित पवार, हसन मुश्रीफ आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांवर सुद्धा, राष्ट्रवादीचे हे नेते जे आहेत त्यांच्यावर सुद्धा ईडीच्या कारवाया झाल्या होत्या आणि या कारवाईनंतरच अजित पवार गट जो आहे, अजित पवारांसोबत जे आमदार गेले त्यांच्यापैकी बरेच जणांवरती या ईडीच्या किंवा इन्कम टॅक्स ऑफिसच्या कारवाया झाल्या होत्या आणि ज्यावेळेस अजित पवार गट वेगळा झाला त्यावेळेस असं बोललं गेलं होतं की हे जे नेते आहेत त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया झाल्या किंवा या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा त्यांच्या पाठीमागे लागला होता आणि म्हणूनच त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि शिवसेनेचे जे आमदार जसे गेले त्याप्रमाणे ही पक्षात फूट पडली आणि त्यांनी भाजपकडे गेले असं बोललं गेलं. आणि यानंतर ज्याप्रमाणे शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले होते ज्यांच्यावर ईडीच्या कारवाया सुरू होत्या त्यांच्या ज्या कारवाया किंवा ते जे मागे लागलेलं ईडीचं प्रकरण होतं ते कुठेतरी थांबल्याचं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे हे जे नेते आहेत त्यांच्या मागे सुद्धा या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा होता. या नेत्यांचं सुद्धा आता भाजपमध्ये गेल्यावर किंवा भाजपची साथ किंवा भाजपशी युती करून यांचा सुद्धा कुठेतरी आता हे
या केंद्रीय तपास यंत्रणांचं जे प्रकरण आहे ते संपेल असं बोललं जात होतं आणि म्हणूनच त्यांनी पक्ष सोडला अशी टीका वारंवार होत असतानाच त्याचाच संदर्भ घेत आज या अग्रलेखात सुद्धा या अजित पवार गटाला लक्ष करण्यात आलंय। पुढची बातमी आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची। हा आठवडा जो आहे तो शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जातो। शिवसेनेच्या दोन्ही गटासाठी, ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल, या दोन्ही गटासाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। येत्या 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणावर निकाल देणार आहेत। त्यामुळे हा निकाल जो आहे तो नक्की कोणत्या गटाच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचं लक्ष जे आहे ते या निकालाकडे लागलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ज्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं होतं त्या अपात्रतेचा निकाल आता तयार झाल्याची चर्चा आहे। येत्या 20 जानेवारीला अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकालपत्र सांगणार आहेत। या निकालपत्राचा मसुदा जो आहे तो कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतल्या तज्ज्ञांकडे पाठवण्यात आला असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या जे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेत त्यानुसार येत्या 10 जानेवारीपर्यंत त्यांना हा निकाल देणं अनिवार्य असणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। त्यामुळे आता 10 जानेवारीपर्यंत वाट न पाहता आज किंवा उद्यापर्यंतच निकाल जाहीर करू शकतात अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेली ही मुदत येत्या बुधवारी संपते, म्हणजे 10 जानेवारीला हा निकाल आपल्या समोर असणार आहे। त्यामुळे बुधवारपर्यंत अध्यक्षांकडे निकाल हा अपेक्षित आहे। हे जे प्रकरण आहे या प्रकरणावरची सुनावणी जी आहे ती पूर्ण झाली आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे ती निकालाची। यापुढे सर्वोच्च न्यायालयातून मुदतवाढ मिळण्याची शक्यता जी आहे ती कमीच आहे। त्यामुळे याच आठवड्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा जे काही भविष्य असणार आहे त्याचा निकाल याच आठवड्यात लागणार आहे। शिंदे जर का अपात्र ठरलेच तर राजकीय घडामोडी किंवा राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। पण सध्या तरी म्हणजे सध्याचं जे महायुतीचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये तरी अशा कुठल्या हालचाली दिसत नाहीयेत। म्हणजे हे जे सरकार आहे यांचा कारभार किंवा पडद्यामागच्या ज्या हालचाली असतील त्या सुद्धा तशा काही घडताना दिसत नाहीयेत। सध्या तरी त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दल किंवा महायुतीचं जे सरकार यांच्यामध्ये अशा कुठल्याही हालचाली पाहायला मिळत नाहीयेत। त्यातच एकनाथ शिंदे जर अपात्र ठरलेच तर त्यांची विधान परिषदेवर निवडणूक करू आणि त्यांचं जे मुख्यमंत्री पद आहे किंवा हा जो कार्यकाळ त्यांचा असणार आहे तो असाच सुरू राहील असं याबाबतचं वक्तव्य याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। खरं तर शिवसेनेत फूट पडली, त्या फुटीनंतर शिवसेनेत जे मोठं बंड झालं, ऐतिहासिक बंड झालं, या फुटीनंतर या बंडानंतर ठाकरे गटानं एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्याची भूमिका घेतली होती। अपात्र ठरवण्यात आलं आणि त्यानंतर हे जे प्रकरण आहे ते थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं। सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि तेव्हापासून हे जे प्रकरण आहे ते आजतागायत प्रलंबितच आहे। सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली होती, असे निर्देशच दिले होते आणि गेल्या मे महिन्यात असे हे निर्देश दिले होते। त्यामुळे हा जो निकाल आहे शिवसेनेच्या बाबतचा, तो शिवसेनेच्या आमदारांच्या बाबतचा, तो आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात पोहोचला। त्यामुळे राहुल नार्वेकर काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। अध्यक्षांनी चलढकल केल्याचा आरोप यापूर्वी ठाकरे गटाकडून करण्यात आला किंवा ते निकाल देण्यात दिरंगाई करतात असं म्हणत सुद्धा पुन्हा एकदा ठाकरे गट कोर्टात पोहोचलं होतं आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। हे जे प्रकरण आहे शिवसेनेचं ते बरंच गुंतागुंतीचं प्रकरण आहे। यापूर्वी शिवसेनेचं नाव असेल किंवा पक्षचिन्ह धनुष्यबाण असेल या संदर्भात सुद्धा अनेक केसेस होत्या। ही जी प्रकरणं होती ती एकमेकांत गुंतलेली होती। त्यामुळे आता राहुल नार्वेकर नेमकं काय निर्णय देणार किंवा या प्रकरणांमध्ये कुठल्या प्रकरणाचा रेफरन्स घेऊन ते निकाल देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। राहुल नार्वेकर
यांच्याकडून वेळ काढू धोरणाबद्दल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुद्धा एक नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या बातम्या सुद्धा आपण पाहिल्या आहेत. आणि ऑक्टोबरमध्ये 31 डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत निर्णय घ्यावा असा आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला होता. त्यामुळे आता नार्वेकरांना किंवा मिळणारी जी मुदत आहे ती मुदत आता वाढवून मिळणार नाहीच आहे. ही मुदत वाढवून मिळण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाने केलेल्या अर्जावर 10 जानेवारीपर्यंतच आता म्हणजे या 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढ करण्यात आली होती. शिंदेंना अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे गटाची मागणी असली तरी अध्यक्षांकडच्या सुनावणीत शिंदे यांना दिलासा मिळेल अशी सुद्धा शक्यता आता वर्तवली जाते. कारण निवडणूक आयोगाचा जो आदेश होता, निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता त्याचा आधार घेण्यात येऊ शकतो असंही बोललं जाते. कारण आपल्याला माहीतच आहे, जसं की मी आताच बोलले की शिवसेना पक्ष आणि नाव, पक्षचिन्ह आणि नाव हे यापूर्वी एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा जो निकाल दिलाय तो फार महत्त्वाचा मानला जातो. ठाकरे गटाच्या दृष्टीने असेल किंवा शिंदे गटाच्या दृष्टीने असेल, या दोन्ही गटांसाठी निवडणूक आयोगाचा हा निकाल फार महत्त्वाचा असू शकतो. कदाचित ठाकरे गटासाठी हा निकाल धोक्याचा असू शकतो. कारण याच निवडणूक आयोगाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आधारे जर का विधानसभा अध्यक्षांनी आपला निकाल दिला तर मग ठाकरे गटाला हे फार महागात पडू शकतं आणि एकनाथ शिंदे यांना मात्र यामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी जर का असा निर्णय घेतला तर निकाल काय असू शकतो याचा अंदाज आपल्या सर्वांनाच लावता येईल. देशाच्या इतिहासात हा जो निकाल आहे तो पहिल्यांदाच घडतोय. यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं यापूर्वी अनेकदा म्हटलंय. त्यामुळे शिवसेनेत ज्यावेळी फूट पडली, ती फूट पडली की तेव्हा किंवा ज्यावेळी बंड झालं त्यावेळेस हा जो राजकीय पक्ष आहे तो नेमका कुणाचा होता. जर त्या दिवशी राजकीय पक्ष हा एकनाथ शिंदेंचा होता तर मग राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष अशी जी विभागणी सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात केली आहे त्याचा अर्थ नेमका काय याचा सारासार विचार करून अन्वयार्थ लावणारा हा देशाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक निवाडा असणार आहे. त्यामुळे सगळ्याच देशाचं लक्ष जे आहे हे देशाच्या राजकारणात हा निकाल महत्त्वाचा मानला जातोय. दरम्यान पुढच्या 2च दिवसात हा निकाल जो आहे तो स्पष्ट होणार आहे. मात्र यामुळे या निकालामध्ये जर का एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा निकाल लागला तर मात्र ठाकरे गटासाठी मोठी धोक्याची घंटा असू शकते. पुन्हा यानंतर मात्र ठाकरे गटाला हे प्रकरण जे आहे ते फारच कठीण जाईल. त्यानंतर ठाकरे गटाची काय भूमिका असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. मात्र एकनाथ शिंदे या किंवा जे 16 आमदार आहेत त्यांच्यासोबतचे ते जर अपात्र ठरले तर पुढे काय घडणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. त्यामुळे जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे जे शिवसेनेतले 16 आमदार अपात्र ठरले तर मग हे सरकार कोसळणार का, या सरकारचं भवितव्य काय असणार, या पुढचा कार्यकाळ आहे तो संपुष्टात येणार का, अशा चर्चांना सुद्धा कुठेतरी उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे आणि 16 आमदार अपात्र ठरतील का, किंवा जर का ते अपात्र झाले तर मग राज्य सरकारचं अस्तित्व आहे ते संपणार का अशी शक्यता वर्तवली जाते. मात्र एकनाथ शिंदे जर का पात्र ठरले, हा निकाल जर का शिंदे गटाच्या बाजूने लागला तर मात्र उद्धव ठाकरे गटातले आमदार अपात्र ठरणार का, किंवा यापेक्षा काही वेगळा निकाल लागणार का, या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात. त्यामुळे येत्या 10 जानेवारीला नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे गुलाबराव पाटील, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची. गुलाबराव पाटील हे दरवेळेस त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे किंवा त्यांची जी बोलण्याची हटके स्टाईल आहे त्यामुळे ते चर्चेत असतात. या कधी ते वादग्रस्त विधानांमुळे सुद्धा चर्चेत आलेले आहेत. मात्र त्यांचं जे दमदार भाषण असतं, बेधडक वक्तव्य असतं, त्याची सुद्धा अनेकदा चर्चा होताना पाहायला मिळते. आणि अशातच काल एका बैठकीदरम्यान जळगावातल्या त्यांनी एक जे वक्तव्य केलं कार्यकर्त्यांना संबोधून, त्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाची रविवारी म्हणजेच काल 7 जानेवारीला एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत गुलाबराव पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला. मात्र या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांचे कान सुद्धा टोचले.
गावात भूत चुडेल शिरू नये म्हणून जसं वेशीवर मारुतीचं मंदिर असतं तसंच गावाच्या वेशीवर पक्षाचा बोर्ड लावा, पक्षाचं अस्तित्व दाखवा, इतरांनाही आपला धाक वाटला पाहिजे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. तसंच घरात नवरा असणं जितकं महत्त्वाचं आहे तसंच प्रत्येक मतदारसंघात आपला आमदार असणं गरजेचं आहे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागलं पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. जायचं असेल तर सरळ जा आणि राहायचं असेल तर तरी सुद्धा सरळ राहा असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावलेत. मात्र त्यांनी हे जे वक्तव्य केलंय, घरात नवरा असणं जसं महत्त्वाचं आहे तसं प्रत्येक मतदारसंघात आमदार असणंही महत्त्वाचं आहे. या वक्तव्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे. खरं तर येत्या 10 जानेवारीला शिवसेनेच्या 16 आमदारांचा अपात्रता प्रकरणावर निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि या निकालावरच शिंदे गटाचं आणि या महायुती सरकारचं भविष्य सुद्धा अवलंबून आहे. विधानसभा अध्यक्षांनी जर का शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं तर नुसतेच आमदार अपात्र होणार नाहीये, तर त्याबरोबरचा शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा ताबा सुद्धा उद्धव ठाकरे गटाला मिळण्याचा मार्ग सुद्धा पुन्हा एकदा कुठेतरी मोकळा होईल. आणि शिंदे गटाचे आमदार जर का पात्र ठरले तर मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या हातून त्यांचा शिवसेना पक्ष चिन्ह हे सुद्धा जाण्याची शक्यता आहेच. त्यामुळे दोन्ही गटातले नेते आणि पदाधिकारी किंवा आमदार, खासदार किंवा मंत्री असतील या सगळ्यांचं लक्ष या आताच्या या निकालाकडे लागलंय. सगळ्यांना या सर्वांनाच टेन्शन यांची डोकेदुखी कायमच आहे या निकाल लागेपर्यंत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे हे बडे नेते गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. हे जे आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून सुद्धा माध्यमांनी गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार आहेत. येत्या 10 तारखेला त्यांचा निकाल लागणार आहे असा दावा जो आहे तो विरोधकांकडून करण्यात येतो, विशेषतः शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात येतो आणि त्यावरच गुलाबराव पाटील यांनी थेट उत्तर दिलेलं आहे. विरोधकांचा समाचार घेतलाय. आता युद्धाची तयारी सुरू झाली असून यावेळी मोठमोठ्या वावड्या उठवल्या जात आहेत. कोणी काय सांगतं तर कोणी काय सांगतंय. येत्या 10 तारखेला आमचं काय होईल, 10 तारखेला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतोय ते आम्ही बघून घेऊ असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. यावरून त्यांनी विरोधकांची जी काही बोलणी होती त्यांना धुडकावून लावलंय. विरोधकांनी आमची काळजी करू नये असं म्हणत विरोधकांचा समाचार त्यांनी घेतलाय. आम्हाला धनुष्यबाण मिळेल की नाही हे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरवतील, ते पाहून घेतील किंवा विरोधकांनी त्याची काळजी करण्याची गरज नाही अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी सुनावलंय. जळगावात शिंदे गटाच्या लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं आणि यावेळीच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सुनावलंय. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाच त्यांनी हे वक्तव्य केलंय. याच बैठकीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे कानही टोचले, जे आपण बोललो की प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावाच्या वेशीवर पक्षाचा बोर्ड लावला पाहिजे असं हे विधान जे आहे ते गुलाबराव पाटील यांनी केले. दरम्यान अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.